नमस्कार रसिक प्रेक्षकांनो, तुम्हा सगळ्यांना नरक चतुर्दशीच्या खूप खूप शुभेच्छा। तर आज जरा उशीर झाला प्रेक्षकांनो, सण आहे आज आणि सगळ्यांच्या आंघोळी पांघोळी जरा लागला उशीर। तर आजचा ठरलं तर मग या मालिकेचा भाग तुम्ही ऐकत आहात 31 ऑक्टोबरचा। मला ना प्रश्न पडलाय प्रेक्षकांनो, सायलीच्या इथे जरा कॅलेंडर मागे चालू आहे बहुतेक, कारण तिला दिवाळी बिवाळी काय माहिती नाहीये। ती आपली नुसती रडत फिरू लागली आहे रोडवर, काही फराळाचं करायचं, काही हे करायचं ते करायचं, दिलं सोडून आपलं चालली आहे रडापड। काय इथं फराळ करता करता नाकीनऊ आलेले आमच्या, ही मस्त फिरू लागली इकडे तिकडे। असो, लागूयात आपल्या कामाला। तर सायली म्हणते की प्रतिमात्या, बरं झालं तुम्ही इथे आलात, तुम्हाला पाहून माझ्या जीवात जीव आला। तुम्हाला कसं कळलं प्रतिमात्या? मला तुमच्या स्पर्शाची मायेची गरज होती। प्रतिमात्या तिच्या गालावरनं हात फिरवतात आणि म्हणतात, बस बेटा सायली, बस खाली। काय झालं सांग बरं मला। सायली म्हणते, काहीच कळत नाहीये हो, मला ना मुळापासून हरल्यासारखं वाटतंय, असं वाटतंय की आयुष्य उद्ध्वस्त होईल। प्रतिमात्या तिला विचारतात, अर्जुनशी भांडली का बेटा? काय झालं नेमकं बाळा? आता सायली मनात विचार करते, भांडण फक्त आपल्या माणसाशी होतं ना प्रतिमात्या, तुम्हाला कसं सांगू मी की तुमच्या भाच्याने मला कायमचं परक करून टाकलंय म्हणून, असंही मनातल्या मनात विचार करत असते। प्रतिमात्या तिला म्हणतात, सांग ना ग सायली, काय झालं? मग आता म्हणते, नाही प्रतिमात्या, भांडण वगैरे काही झालेलं नाहीये, पण मधुभाऊंची केस सुरू आहे ना। मधुभाऊंची केस अजून किती लांबेल काही कळत नाहीये, पण धीर खचलाय हो माझा प्रतिमात्या। आणि आता सायली पुन्हा एकदा रडायला लागते। पण काही म्हणा प्रेक्षकांनो, या म्हणजे मालिकेमध्ये त्यांनी देवीची मूर्ती अतिशय सुंदर दाखवलेली आहे। आता या प्रतिमात्या सायलीला खूप छान समजवतात। त्या म्हणतात, बेटा तू देवीच्या मंदिरात आली आहेस, इथे जे मागशील ते सगळं मिळेल बघ तुला। अंबाबाईच्या मूर्तीकडे बघून त्या बोलत असतात। त्या म्हणतात, मी तर देवीकडे हेच मागेल की माझ्या सायलीवर जर काही संकट येणार असेल ना, तर ते तिच्यावर नाही माझ्यावर येऊ देत। आता त्या जेव्हा असं बोलतात ना, तेव्हा सायली पटकन त्यांच्या तोंडावर हात ठेवते आणि म्हणते, नाही ह प्रतिमात्या, असं अजिबात बोलायचं नाही। दोघींची बॉन्डिंग मात्र खूपच सुंदर दाखवली आहे त्यांनी प्रेक्षकांनो। आता बघा हा, आज प्रियाचा प्लॅन कसा फ्लॉप झालाय। अर्जुन आल्यामुळे तिचा प्लॅन फ्लॉप झालाय, पण तो कसा आला, काय आला, कुठून आला ते काही समजलं नाही बरं का। काय झालं ते फक्त बघत राहा। सायली आता या प्रतिमात्याच्या तोंडावर हात ठेवते आणि म्हणते, नाही ह प्रतिमात्या, असं अजिबात बोलायचं नाही। जोपर्यंत आपल्या दोघींचा हात हातात आहे ना, तोपर्यंत आपल्या दोघींवर कुठलंही संकट येणार नाहीये। आपले हात एकमेकींच्या हातात आहे तोपर्यंत मी कधीही असं होऊ देणार नाही प्रतिमात्या, तुमच्यावर कुठलेही संकट मी येऊ देणार नाही। आता या प्रतिमात्या अगदी प्रेमाने तिच्या डोक्यावर गालावर पुन्हा हात फिरवतात आणि म्हणतात, माझे आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी आहेत बाळा। आता डोळे पूस बघू बाळा, डोळ्यात पाणी नाही येऊ द्यायचं, सगळं तुझ्या मनासारखं होणार आहे। कधी कधी ना मला असं वाटतं या प्रतिमात्याला माहिती आहे काय की सायली त्यांची मुलगी आहे म्हणून। आता ही सायली डोळे पुसते आणि आधी नाक पुसते पुन्हा एकदा। आता हा इकडे बिचारा फिरतोय सणासुदीचं, इकडे फिर तिकडे फिर, तसं यांचे कॅलेंडर मागे म्हणा, पण आता आपल्यासाठी तर आज सण आहे ना प्रेक्षकांनो। तर आता हा अर्जुन इकडे तिकडे बघतोय, कुठे दिसते का सायली, आणि मनाशीच बडबडतोय, फोन उचल सायली, फोन उचल, असं का करताय तुम्ही? कुठे कुठे शोधू तुम्हाला मिसेस सायली, कुठे गेल्या तुम्ही? का तुम्ही असं विचित्र वागताय? मला काही कळत नाहीये, काय करू मी आता? कुसुमताईशी बोलू का? आता पुन्हा असा विचार करतो, मग म्हणतो, अरे करू का कुसुमताईला फोन? पण नको, जाऊ देत, त्यांना फोन केला तर त्या पुन्हा ओरडतील आणि पुन्हा चिडतील आणि म्हणतील की मीच मिसेस सायलींची काळजी घेत नाही वगैरे वगैरे। नको नको, मिसेस सायलींना जर कळलं की मी कुसुमताईंना फोन केलाय तर त्याही अजून चिडतील माझ्यावरती। बिचारा डोक्याला हात मारतोय, काय करू मी? कसं शोधू मिसेस सायली तुम्हाला? बिचारा अर्जुन दुसरा एखादा असता तर म्हटलं असं, जाय खप तिकडे, मी नाही शोधत तिला, यायचं ते येईल, नाही तर बसेल तिकडेच बाहेर। काय ना प्रेक्षकांनो, ही काही बोलत नाहीये त्याच्याशी, काही नाही, कमाल आहे बाबा याच्या संयमाची। तर अर्जुन असा टू बी और नॉट टू बी या सिच्युएशन मध्ये गाडी चालवतोय बिचारा, टेन्शन मध्ये। गाडी अशी टेन्शन मध्ये कधी चालवत जाऊ नये बरं का। तर अर्जुन त्याच्या टेन्शन मध्येच गाडी चालवतोय। आता चैतन्य इकडे बघतोय, सगळेजण जरा टेन्शन मध्ये, म्हणजे सगळीकडेच टेन्शन आहे यांच्या घरामध्ये आज। आता चैतन्य या सगळ्यांच्या जवळ येऊन बसतो आणि म्हणतो, काय झालं, तुम्ही सगळेजण जेवत का नाही आहात? आता या कल्पनाताई म्हणतात, अरे चैतन्य, आम्हाला ना अर्जुन सायलीचं टेन्शन आलंय रे, काहीतरी बिनसलंय बघ दोघांमध्ये, अजून परत सुद्धा आले नाही बघ घरी। म्हणजे हे सगळेजण टेबलवर नुसते असे बसलेले आहेत बरं का टेन्शन मध्ये, कोणी जेवे ना, काही नाही। आता या कल्पनाताई म्हणतात, अजून घरी आले नाही बघ। तर या पूर्णाजी म्हणतात, अरे बाबा चैतन्य, अर्जुन आला होता बघ घरी, पण त्यालाच माहिती नाहीये सायली कुठे गेली आहे ते। आता हे प्रतापराव म्हणतात, काय रे चैतन्य, त्या दोघांमध्ये सगळं व्यवस्थित आहे ना? नाही म्हणजे ठीक चाललंय ना बाबा?
आता चैतन्य म्हणतो, हो हो प्रताप काका अगदी व्यवस्थित आहे. तुम्ही सगळेजण तुमचे जेवण थांबवताय. आता ही अस्मिता म्हणते, हो ना, मी तेच म्हणते, मला तर केवढी भूक लागली आहे. ते दोघं राजा राणी बाहेर मज्जा करत असतील आणि मम्मा डॅड तर उगाचच काळजी करत बसलेले आहेत. पूर्णाजी अस्मितावर वैतागतात आणि म्हणतात, हा हा हा, तुला ना तुझ्या भुकेचीच काळजी आहे, माहिती आहे आम्हाला. गप्पा बस. ए चैतन्य, फोन लाव बरं तू अर्जुनला आधी. नसेल लागत फोन तर त्याच्या ऑफिसमध्ये लाव. आता अश्विन पण म्हणतो, मी लावू का फोन चैतन्य, कळेल तरी आपल्याला काय प्रॉब्लेम आहे. आता लगेच हा चैतन्य म्हणतो, अरे थांब थांब, मी करतो फोन. चैतन्याने जी चाट ठोकली आहे ना, म्हणजे त्याने दिलं फेक मारून. आता तो फोन लावतो बरं का अर्जुनला आणि म्हणतो, अरे अर्जुन, कुठे आहेस रे तू? सायली वहिनी भेटली का रे तुला? आता हे सगळेजण बिचारे उत्सुकतेने ऐकायचा प्रयत्न करताय, भेटली का नाही भेटली. हा स्वतःच्याच मनाने बोलतो, अच्छा भेटली का, अरे वा, बरं झालं, चला बरं झालं भेटली ना सायली वहिनी, अरे लवकर या, सगळेजण वाट बघताय जेवायला. आता हा शाणा काय म्हणतो पुढे, अच्छा बाहेरून येत आहे का जेवून, बरं मस्त एन्जॉय करा. अरे मावशीला फोन नाही केला का तू, लागला नाही का, बरं मी सांगतो सगळ्यांना जेवून घ्यायला. हा स्वतःच्याच मनाने काहीतरी बोलतोय, पण आता हे दोघं जर उपाशी आले तर यांच्यासाठी काही उरेल का, नाही म्हणजे अवघडच केलं चैतन्याने सायली अर्जुनचं. अस्मिता लगेच म्हणते, मी म्हटले होते ना, गेले दोघं राजा राणी डेटवर, मी म्हटले होते, माझं कोणाला खरं वाटतच नाही. आता दोघेचे दोघे गायब झालेले आहेत ना बघा. आता हे प्रतापराव म्हणतात, चैतन्य, अर्जुन म्हणाला ना की तो कल्पनाला फोन करत होता म्हणून. चैतन्य म्हणतो, हो पण नेटवर्क इश्यू होता त्याच्यामुळे फोन नसेल लागला असं अर्जुन सांगत होता. प्रतापराव म्हणतात, हरकत नाही रे बाबा, ते दोघे जण सुखरूप आहेत ना, आम्हाला कळलं ना, बस झालं. आता चैतन्य म्हणतो, आता तुम्ही सगळेजण जेवून घ्या ना, अर्जुनने दिलाय निरोप, जेवून घ्या म्हणून. आता लगेच पूर्णाजी म्हणतात, चला सुरुवात करूया का. विमल म्हणते, हो मी वाढून देते तुम्हाला. अस्मिता म्हणते, वाढ लवकर विमल, अगं माझं डायटिंग असतं, तुला माहिती नाही का, वेळेवर जेवलं नाही तर किती त्रास होतो मला. आता अश्विन म्हणतो, हो का अस्मिताताई, बाप रे अस्मिताताई, मगाशी वाट बघत बघत 2 जिलेब्या खाल्ल्या होत्या तू, तेव्हा कुठे गेला ग तुझा डाएट. सगळेजण लागतात हसायला. पण आता चैतन्य विचार करतोय, बापरे, मी सांगितलं तर खरी की सायली वहिनी भेटली अर्जुनला, पण नेमकं काय झालं असेल, सायली वहिनी भेटली असेल का अर्जुनला. आता चैतन्याला आलंय टेन्शन, आपण बोललो तर खरी खोटं, पण आता पुढे काय होईल आणि कसं होईल. जरा ड्रॅमॅटिक दाखवलाय आजचा भाग त्यांनी प्रेक्षकांनो, पण काय आहे ना, सण समारंभ असल्यामुळे आपलं जरा जास्ती लक्ष नाहीये मालिकेमध्ये. असो, पण आता ही प्रिया आलीये तिथे मंदिरामध्ये आणि या प्रतिमा त्याला आणि सायलीला सोबत बघते आणि तिचं डोकं ठणाणतं. प्रियाला एवढा राग येतो प्रेक्षकांनो, ती विचार करते, अरे यार, ही सायली कुठून कडमडली मध्ये, हिला जर कळलं काही तर ही माझ्या प्लॅनवर पाणी फेरेल. आता ही त्या सायलीच्या अंगावरच धावून जाते बरं का लगेच. माझ्या एवढ्या महत्वाच्या प्लॅनवर ही काय पाणी बिणी ओतणार का काय. आता ही तर टणटण करत त्या सायली समोर येते आणि म्हणते, तू इथे काय करतेस ग. कमाल आहे नाही हिच्या प्रश्नाची, आता मंदिरात कोण काय करणार आहे. आता ही सायली उठून उभी राहते. आता लगेच प्रिया म्हणते, मी जरा माझ्या आईसोबत वेळ घालवायचं ठरवलं, लगेच तुझ्या पोटात दुखलं ना, आली आमच्या दोघींच्या मध्ये. आता प्रतिमा आत्या पण हिच्याकडे रागाने बघायला लागतात बरं का. सायली म्हणते, अगं असं काही नाही ग प्रिया, मी योगाने इथे आले होते आणि मला अचानक प्रतिमा आत्या दिसल्या, बाकी काही नाही. आता प्रतिमा आत्याला पण राग येतोय बरं का हिच्याकडे, त्याच्या अधूनमधून हिच्याकडे बघतायत. आता लगेच प्रिया म्हणते, वा ग वा, तुझे योगायोग आहे ना, मला चांगलेच माहिती आहे. माझी आई तुझ्या घरात होती तेव्हा तू तिच्यावर जादू करून ठेवली होतीस. माझं आणि माझ्या आईचं बॉन्डिंग होते तर तुला खूपच असेल ना ते, म्हणून तू इथे आली आहेस ना. आता सायली जरा तोंड वाकडच करते आणि म्हणते, हे बघ प्रिया, मला ना तुझ्याशी वाद नाही घालायचा आहे आणि तशी माझ्यात ताकद पण नाहीये. प्रतिमा त्या मला योगाने इथे भेटल्या, बस एवढंच. आत्या इथे भेटल्यामुळे मला जरा बरं वाटलं. आता सायली प्रतिमात्यांचा हात हातात घेते आणि म्हणते, आत्या, मला खरंच खूप बरं वाटलं तुम्हाला भेटून, तुम्ही मला अगदी वेळेत भेटलात. बरं निघू का मी, असं म्हणून सायली प्रतिमात्याचा निरोप घेते. आता प्रतिमात्याला नमस्कार करते ती, तेव्हा प्रतिमात्या तिला म्हणतात, सुखी राहा बेटा. आणि प्रतिमात्याला काही सायलीने जावं असं वाटत नसतं. पण मी म्हटलं होतं ना प्रेक्षकांनो, हिचा प्लॅन नक्की फ्लॉप होणार आहे म्हणून, अगदी तसंच झालंय बरं का. हिचा प्लॅन फ्लॉपच झालाय, पण आता त्यांनी एवढं मध्ये लांबवलंय ना, म्हणजे या सायलीचं तिथून जाणं, म्हणजे सायली अगदी 2 पावलं पुढे चालते, मग पुन्हा वळून बघते, मग प्रतिमात्या तिच्याकडे किती वेळ बघतात, त्यांना असं कसं तरी होतं, मग पुन्हा ती पुढे जाते, पुन्हा मागे वळते, असं त्यांनी खूप वेळ दाखवलंय बाबा.
मागे पुढे वळण्यातच त्यांनी बराच वेळ घालवलाय आणि ते ठरलं तर मगचं सस्पेन्स म्युझिक ते तबला बिबला वाजवलाय मध्ये. आता या प्रतिमा त्या पुन्हा बघतात, ती सायली पुन्हा जाते. आता त्या पुन्हा वळून बघतात, मग जरा समोर येतात, आता खाली जाते तर खालपर्यंत बघत राहतात त्या. असो, ओढ असते म्हणा आपल्या माणसाची, म्हणून असतं असं काहीतरी बॉन्डिंग. तर आता त्या अगदी ती सायली त्या दिसेनाशी होईपर्यंत बघतायत तिच्याकडे. तर बघा, अशा पद्धतीने प्रतिमा त्या अगदी सारख्या बघत असतात सायलीकडे, जोपर्यंत ती दिसेनाशी होत नाही अगदी तोपर्यंत. आणि सायली पण वळून वळून अशी प्रतिमा त्याकडे बघत असते. आता प्रिया विचार करते किती टाइमपास चाललाय. आता लगेच ती म्हणते, अगं ए आई, आई तुला आठवतं का ग, हे मंदिर आठवतं का तुला? म्हणजे तू मला लहान असताना इथे नेहमी घेऊन यायची. म्हणजे सायली जेव्हा दिसेनाशी होते ना, तेव्हा या प्रियाचा जीव जरा भांड्यात पडतो. ती जरा डोळे मिटून घेते आणि मग म्हणते, ए आई, अगं तुला आठवतं का, आपण इथे यायचो मी लहान असताना मंदिरामध्ये. या प्रतिमा त्याचं हिच्याकडे अजिबात लक्ष नाहीये बरं का, ही एकटीच बडबडतीये. अगं आई आठव ना, तू घेऊन यायची मला इथे, आरतीपर्यंत आपण थांबायचो दोघी जणी, मी प्रसादासाठी सुद्धा हट्ट करायचे. आई आठवतं का ग तुला? पण प्रतिमा त्या काही भावदी नाहीला. आता त्या बघत पण नाही हिच्याकडे. ही पुन्हा पुन्हा म्हणत असते, आठवतं का गाई तुला, आठवतं का? नाही जाऊ दे, काही हरकत नाहीये, आठवलं नाही तरी चालतं, चल चल ये आई आपण दर्शन घेऊयात. आता प्रतिमा त्याला बळजबरीच तिथून ओढून त्या देवीच्या पुढे आणते ती. आता प्रतिमा त्या नमस्कार दर्शन पण खूप वेळ घेतात. आज त्यांनी सगळ्याच्या सगळा एपिसोड याच टाइमपासमध्ये दाखवलाय. किती वेळ या प्रतिमा त्या डोळे लावून देवीजवळ प्रार्थना करत असतात. मे बी सायलीसाठीच करत असाव्यात. प्रतिमा त्या आता या प्रार्थना करत असतात ना, तेव्हा ही प्रिया इकडे तिकडे बघते आणि पुन्हा एकदा सायली गेली की नाही याची खात्री करून घेते. आता विचार करते, ही गेली की नाही सायली, नाही तर पुन्हा कडमडायची इकडे, आणि दिसत नाहीये म्हणजे गेलीच असावी म्हणा. आता प्रतिमा त्यांचे डोळे बंद आहेत, तोपर्यंत हिचं चालू आहे इथे आढावा घेणं, गेली का नाही सायली. आणि आता स्वतःच्याच मनाशी बोलते, प्रतिमा आज तुला माझ्यापासून कोणीच वाचू शकत नाही. तर आता प्रिया अशी बऱ्याच वेळ तिथे उभी राहताना दाखवली आहे, पण आता सायली अजूनही रोडवरच भटकतीये. अजून तिला तेच आठवतंय की अर्जुनने तिला हर्ट केलं वगैरे. खरंच सांगा प्रेक्षकांनो, म्हणजे असं नाही म्हणते मी, पण खरंच एवढा मोठा विषय का हो इतका पांगवायसाठी काहीच्या काही दाखवलं त्यांनी. काही वेळेला ना खरंच म्हणजे मुडाफ होऊन जातो बाबा, काय बोलू आता. आता ही रोडवरती सारखं त्या अर्जुनचं वाक्य आठवतीये आणि रडत रडत चाललीये, पुन्हा नाक पुसतीये, पुन्हा रडतीये, असं काहीतरी हिचं चाललंय बिचारीचं. आणि आता ही रडत असताना अर्जुनचं तिला वाक्य आठवतंय की मी मधुभाऊंची केस लांबवतोय, ते तिला सारखं आठवतंय. आणि आता मालिका पण लांबवत आहेत हे. तर अर्जुन आता रस्त्याने असा बघत चाललाय कुठे दिसते का सायली. आणि आता इकडे प्रतिमा आत्याच्या किडनॅपिंगचा थरार पण त्यांनी दाखवलाय. आता ही प्रिया प्रतिमा आत्याला म्हणते, आई हे फुलं वाहा ना देवी आईला. मग आता ती तिच्या हातातली टोपली प्रतिमा आत्याच्या हातात देते बरं का. प्रतिमा आत्या मग त्या देवी आईचं दर्शन घेतात, देवी आईला फुलं वाहतात, प्रदक्षिणा घालतात. खूप वेळ त्यांनी दाखवलाय. मग आता पुन्हा एकदा दर्शन झाल्यावर देवी आईचं रुपडं असं डोळ्यामध्ये साठवून घेतात. छान दाखवलंय त्यांनी ते, म्हणजे देवी आईची मूर्ती वगैरे. मग आता लगेच प्रिया म्हणते, आई ग माझ्यासाठी प्रार्थना केलीस ना तू? पण मी केली बरं का तुझ्यासाठी प्रार्थना. मी सांगितलंय मी माझ्या आईला कायम सुखरूप ठेव. बघा प्रियाचं किती पटकन ऐकलं देवाने. म्हणजे ही नास्तिक असून सुद्धा आता प्रतिमा त्या अगदी सुखरूपच राहणार आहेत. प्रतिमा त्या आता मनोभावे नमस्कार करतात, पण त्या प्रियाशी बोलतच नाही काही. ती काही जरी बोलली ना तरी या विशेष रिस्पॉन्स देतच नाहीत तिला. आता ही म्हणते, झालं आई दर्शन, निघायचं का आता? आता बघा प्रेक्षकांनो, खरा सीन हा आहे. आता सायलीच्या हातात डब्बा देखील अजूनच आहे, तसाच तो डब्बा घेऊन ती चालली रस्त्याने. सापडली बाबा या अर्जुनला एकदाची ती सायली. पडला सगळ्यांचा जीव भांड्यात. आता तो तिच्या मागून येऊन असा ब्रेक दाबतो आणि आता तिच्या समोर येऊन उभं राहतो आणि तो ओरडतो तिला, काही कळतंय का तुम्हाला? तुम्हाला किती फोन करतोय मी, आर यू आउट ऑफ युअर माइंड? कळतंय का तुम्हाला? कुठे होतात तुम्ही? वेड्यासारखं शोधतोय मी तुम्हाला. काय अडचण आहे? का बोलत नाही आहात तुम्ही माझ्याशी? काय झालंय तुम्हाला? चला बरं पटकन बसा गाडीमध्ये. आता तरी पण ही त्याच्याशी एक शब्द पण बोले ना बरं का. तर अर्जुन म्हणतो, तुम्हाला ऐकू येत नाहीये का? गाडीत बसा आणि घरी चला ताबडतोब. तरी सुद्धा ही बसे ना. आता शेवटी अर्जुन तिचा दंड धरतो आणि म्हणतो, चला म्हणून सांगितलं ना तुम्हाला, चला बसा गपचूप. आता तिनं गाडीत बसली बरं का ती अर्जुनने बसवल्यावर. आणि आता अर्जुन गाडी चालवतोय. एवढंच काय ते त्यांनी दाखवलंय. आणि बघा प्रेक्षकांनो, म्हणजे तुम्ही सुद्धा थोडे कन्फ्यूज होताल की नेमकं अर्जुन आणि सायली आले कसे काय परत. आता ही प्रतिमा त्या आणि प्रिया
दोघी जणी मंदिरातून निघाल्यात. अर्जुन आणि सायली गाडीमध्ये बसलेत आणि ऑलमोस्ट ते घराकडे निघणार असतात. आता अर्जुन आणि सायली दोघे जण पुन्हा येतात बरं का इकडे. पण काय झालंय बघा, थोडंसं ड्रॅमॅटिक दाखवलंय त्यांनी. आता इथे प्रिया आणि प्रतिमा त्या दोघी जणी निघाल्यात मंदिरातनं. ही प्रिया तिच्या माणसांना चुपचाप मेसेज करते की आम्ही आता या मंदिरातून निघालोय आणि ते माणसं लगेच आजूबाजूला घिरट्या घालतात प्रतिमा त्यांच्या. आता यांचा तो मंदिरापासून म्हणजे येण्याचा ते बाहेरच्या प्रवेशद्वारापर्यंत येण्याचा पूर्ण सीन त्यांनी इतका रंगवलाय. ही प्रिया आहे ना अशी इकडे तिकडे बघत असते, तिची माणसं कुठे दिसतायत का ते किडनॅप करणारे, आणि तो माणूस दिसतो तिला आणि तो तिला असं म्हणजे होणारे काम असं तो खुणवतो अंगठ्याने. आता प्रतिमा त्या मस्त चालल्यात त्यांच्या नादामध्ये इकडे तिकडे बघत बघत, आणि प्रिया त्या माणसांना बघत बघत चालली आहे. हे त्यांनी बऱ्याच वेळ दाखवलं. आता ती माणसं प्रतिमा त्या जवळ येण्याची वाट बघत असतात. बाहेर मंदिराच्या जवळ आता ते आल्यानंतर प्रतिमा त्याला किडनॅप करायचं ना, म्हणून त्या प्रतिमा त्याच्या जवळ जवळ चालत असतात. जशा जशा या प्रतिमा त्या पुढे पुढे चालतायत तसे तसे हे लोक या प्रतिमा त्याच्या बरोबर चालतायत बरं का. आणि आता असे चालत चालत हे सगळे जण बाहेर येत आहेत आणि प्रियाने आता त्यांना खुणवलंय. एका माणसाने त्या रुमाल काढलाय प्रतिमा त्याला किडनॅप करण्यासाठी, आणि म्हणजे त्यांच्या तोंडावर लावायचा जेणेकरून त्या बेशुद्ध पडतील ना. म्हणून आता हे सगळं भयंकरच आहे बाबा हे प्रेक्षकांनो. आपण इमॅजिन पण नाही करू शकत हे असं काही. आणि प्रिया हे सगळं प्रत्यक्षात करते. म्हणजे बाप रे बाप किती डेंजरस मुलगी आहे ही. आता तिला ना म्हणजे प्रतिमात्याला असं पुढे लोटायचं असतं त्या माणसांकडे. हा माणूस बघा प्रतिमात्याच्या जवळ येत असतो आणि त्याने ऑलमोस्ट एक रुमाल काढलेला आहे हातातनं. प्रिया अशी आडोशी आहे आधी प्रतिमात्याच्या, आणि मग प्रिया बाजूला सरकते जेणेकरून त्या माणसाला प्रतिमात्याला असं तोंड दाबायला सोपं जाईल. पण तेवढ्यात तिकडनं एक गाडी येत असते ज्यामध्ये प्रतिमात्याला ते टाकणार असतात. तर ती गाडी समोर येत असते आणि अचानक आता प्रियाला अर्जुनची गाडी दिसते आणि ती खूप घाबरते. तिला असं वाटतं की हा सगळा थरार करताना अर्जुनने तिला बघितलं तर काय शार्प आहे ना हिचं माइंड. अतिशय धूर्त पोरगी दाखवली आहे बाबा ही. आता अर्जुनची गाडी जशी जशी जवळ येत असते तशी तशी ही प्रिया पटकन त्या माणसाला खुणवते की बाजूला सरक म्हणून, आणि तो माणूस पटकन बाजूला सरकतो. हे सगळं विदिन अ सेकंड झालेलं त्यांनी दाखवलंय. आणि आता प्रतिमा त्या सेफ झाल्यात. ते माणसं लगेच पळून जातात तिथनं मंदिरामध्ये. आता प्रिया प्रतिमात्याच्या बाजूला येऊन उभी राहते आणि ती ओमनी पण चालली जाते बरं का सरळ समोरून, प्रतिमात्याला न घेता. म्हणजे लक्षात येतं त्यांच्या की काहीतरी झालंय. किती शार्प दाखवले ना. आता बघा अर्जुन आणि सायली पटकन गाडीतून उतरतात. सायली उतरते आणि प्रतिमात्याच्या जवळ येते पटकन. आता ह्या प्रतिमात्या म्हणतात सायली बेटा तू, अगं आत्ता तर तू निघालीस ना मला निरोप देऊन थोड्या वेळापूर्वी, काय झालं परत कशी काय आलीस, सगळं ठीक आहे ना बेटा. आता अर्जुन बोलतो, अर्जुन म्हणतो हो हो सगळं ठीक आहे प्रतिमात्या. सायली आता काहीच बोलत नाही, सायली शांत बसते. आता शेवटी अर्जुन म्हणतो अगं हो प्रतिमात्या काय झालं, सायलीनेच फोन केला होता मला की मला घ्यायला या म्हणून, आणि मी तिला घ्यायला आलो आणि तिने सांगितलं मला म्हणून आम्ही तुला पिक करायला आलोय, हो की नाही सायली. मग आता सायली लगेच स्माईल करत म्हणते हो प्रतिमात्या काय आहे ना, तुम्ही कशा जाणार आहात, म्हणजे आम्ही तुम्हाला सोडतो ना. आता लगेच प्रिया म्हणते नाही बाबा येणार आहे आम्हाला घ्यायला, तुम्हाला थांबायची काही गरज नाही आहे, तुम्ही निघालात तरी चालेल. मग आता अर्जुन म्हणतो नाही नाही रविराज काकांची कशाला वाट बघताय, मी सोडतो ना तुम्हा दोघींना. प्रिया म्हणते काही गरज नाहीये, झालाय थोडा उशीर बाबांना, पण आम्ही थांबू, हो की नाही आई, आपण थांबूयात ना. अर्जुन तू कशाला उगाच तुझी वाट वाकडी करतोस, तू जा हं. मग आता या प्रतिमा म्हणतात अगं तन्वी रविराज तर म्हणाले होते ना की त्यांना उशीर झाला तर आपण रिक्षाने जाणार आहोत म्हणून. आता सायली म्हणते नाही नाही रिक्षा कशाला, आम्ही आहोत ना, आम्ही सोडू की तुम्हाला. आणि प्रेक्षकांनो प्रतिमा त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद आहे की चला आपल्याला सायली सोबत सायलीच्या गाडीमध्ये जायला मिळेल म्हणून. आणि अर्जुन सायली म्हणजे पटकन ते देवदूतासारखे आले तिथे प्रतिमा त्याला वाचवायला, असं म्हणायला हरकत नाहीये. शेवटचा सीन अगदी धमाकेदार होता, छानच दाखवलाय त्यांनी. आता या प्रियाचा सॉलिड पचका झालेला आहे. तिला लक्षात आलंय की आपण जे काही करणार होतो ते काही आता सक्सेसफुल होणार नाहीये. म्हणजे अशा पद्धतीने हिचा किडनॅपिंगचा प्लॅन फ्लॉप झालाय. आणि काय झालंय प्रेक्षकांनो, त्यांनी बराच थरार दाखवला ना
ना, त्यामुळे आज विशेष असा मोठा नाही झाला एपिसोड. म्हणजे त्या प्रतिमात्याचं मंदिरातून येणं, नंतर ते नमस्कार करणं त्यांचं, त्याच्यातच खूप वेळ घालवलाय त्यांनी. बरं, आता या दोघांचे भांडणं काही अजून मिटलेले नाहीये बरं का, हे दिसतंय पुढच्या प्रोमोवरनं. कारण सायली बाहेरच झोपलेली असते आणि आता या अस्मिताला गोल्डन चान्स मिळालाय धिंगाणा करायचा. ती लगेच ओरडते आणि म्हणते, पूर्णाजी अगं मम्मा बाहेर या, बघा ही बाहेर झोपलेली होती मी आले तेव्हा. आता या पूर्णाजी म्हणतात, काय झालं बेटा, भांडण झालंय का? अस्मिता म्हणते की अर्जुन एकटा झोपला होता खोलीत. मग ही सायली एक्सप्लेन करत असते की नाही नाही, सायली सगळ्यांना सांगते की आमचं काहीही भांडण झालेलं नाहीये, मी इथे झोपले कारण. आता ते कारण काही त्यांनी ऐकवलेलं नाहीये बाबा. तर मंडळी, असा होता आजचा ठरलं तर मग या मालिकेचा 31 ऑक्टोबरचा भाग कसा वाटला मला कमेंट करून कळवा. आणि ज्या ज्या प्रेक्षकांनी अजून चॅनल नसेल सबस्क्राईब केले त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा हो. आणि कोण कोण मामाच्या गावाला जाणार आहे त्यांनी मला कमेंट करून नक्की सांगा, काय काय मजा करताय तुम्ही दिवाळीची. मी माझी मजा पण सांगेल तुम्हाला. मजा काय, अजून थोडं थोडं फराळाचं राहिलंय माझं, फक्त चकल्या आणि शेव राहिल्यात, त्या आम्ही गरम गरम करतो आणि खातो. तर तुमचं फराळाचं कुठवर आलंय, काय काय तयारी झाली आहे मला कमेंट करून नक्की कळवा. आणि सण समारंभ असल्यामुळे थोडाफार उशीर पाशीर झाला ना मला, तर प्लीज प्रेक्षकांनो मला सहकार्य करा, एवढीच काय ती अपेक्षा. आय होप तुम्ही मला समजून. हो प्रेक्षकांनो, तुम्ही आज लक्ष्मी पूजन करणार आहात की उद्या मला सांगा बरं जरा कमेंट करून. कारण की कोणी म्हणते आज करायचे, कोणी म्हणते उद्या करायचे, तर मला सांगा कमेंट करून नक्की तुम्ही केव्हा करणार आहात. आम्ही उद्या करणार आहोत लक्ष्मी पूजन. आज तुम्ही मस्त मजा करा, फराळाचं खा, भरपूर एन्जॉय करा. भेटूयात उद्या सकाळी पुन्हा एकदा. तोपर्यंत धन्यवाद.